जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विषय बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आपण सशस्त्र पोलीस शिपाई भरती 22-23 हजर राहण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की या गट आस्थापनेवर आयोजित करण्यात आलेल्या सशस्त्र पोलीस शिपाई 22-23 मध्ये अंतिम निवड यादीमध्ये आपली संदर्भ क्रमांक 1 अन्वये निवड झाली आहे। तुम्हास सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती देण्यासाठी या गटाच्या नियंत्रण कक्ष येथून ईमेलद्वारे भ्रमणध्वनीद्वारे समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट 7 दौंड कार्यालयात 4/2/25 रोजी संदर्भ क्रमांक 2 अन्वये 12/2/2025 रोजी तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये 20/2/2025 रोजी उपस्थित राहण्याकरिता कळविण्यात आले होते, परंतु आपण अद्यापपर्यंत या कार्यालयात उपस्थित राहिले नाही। सदर बाबत आपण या कार्यालयास लेखी स्वरूपात अथवा समक्ष हजर राहून काही कळवले नाही। बघा, या घटकामध्ये वेटिंग ही उघडणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि कारण की या विद्यार्थ्याला 3 वेळा टोटल बोलवण्यात आलेला आहे आणि ह्या 3ही वेळा गैरहजर राहिलेला आहे। म्हणजेच याच्या खाली जो पण विद्यार्थी वेटिंगला असतील त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण की वेटिंग हे उघडणार आहे। कारण हा विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या घटकामध्ये लागला असू शकतो। आपण सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर हजर होण्यास इच्छुक असल्यास 3/3/2025 रोजी समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 या कार्यालयात उपस्थित राहावे। तसेच तुम्हास उपस्थित राहावयाचे नसल्यास त्याबाबत या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा आपली सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर झालेली निवड रद्द करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, ही गांभीर्याने नोंद घ्यावी। बघा, या विद्यार्थ्याचं नावसुद्धा दिलेलं आहे आणि चेस्ट क्रमांकसुद्धा दिलेला आहे, त्यानंतर त्याचा जिल्हा कोणता आहे, पिनकोड, त्याचा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे। तर जो पण विद्यार्थी या विद्यार्थ्याच्या खाली असेल त्या विद्यार्थ्याने या विद्यार्थ्याला संपर्क करा किंवा या घटकामध्ये जाऊन बघा गट क्रमांक 7ला की वेटिंग केव्हापर्यंत उघडू शकते म्हणून तुमची। तर वेटिंग उघडणे कंटिन्युअसली सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे, कारण की भरतीच इतकी मोठी होती की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये SRPFला इतकी मोठी भरती निघालेली नव्हती, ते पण एकाच टाईमला। ठीक आहे, तर भरपूर असे विद्यार्थ्यांच्या इथं